नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक ए बी रायते तुम्हा सर्वांचं ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी भूगोलाच्या विविध प्रकरणांचा अभ्यास आपण तपशीलवार करत आहोत. वेगवेगळ्या व्हिडिओंच्या माध्यमातून हे सर्व प्रकरणे चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. याच शृंखलेमधील प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया या प्रकरणाचा अभ्यास देखील आपण सुव्यवस्थितपणे करत आहोत. या प्रकरणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्राथमिक आर्थिक क्रियांचा आत्तापर्यंत आपण अभ्यास केलेला आहे. मागच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण या आर्थिक क्रियांमधले महत्त्वाची आर्थिक क्रिया जी आपण शेती या नावाने ओळखतो, या आर्थिक क्रियेचा सुद्धा विस्तृतपणे अभ्यास जो आहे तो करत आहोत. शेती ही मानवाची प्राथमिक आर्थिक क्रिया आहे, अतिशय महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे. जगभरामध्ये सगळीकडे किंवा सर्वदूर केली जाणारी आर्थिक क्रिया म्हणून त्याची ओळख आहे. अतिशय प्रारंभिक काळापासून या आर्थिक क्रियेचा वापर किंवा या व्यवसायाचा वापर जगभरामधील मानवी समुदाय करताना आपल्याला दिसतात. शेत्या करण्याच्या पद्धती भिन्न भिन्न आहे, घेतले जाणारे उत्पादने भिन्न भिन्न आहे, पिकांच्या स्वरूपामध्ये फरक पाहायला मिळतो, शेती करण्याचा उद्देश भिन्न भिन्न असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता शेतीचे उपप्रकार केलेले किंवा शेतीचे काही मुख्य प्रकार केलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. या प्रकारांचा आपण अभ्यास करत आहोत. हे प्रकार आपण समजून घेत आहोत, त्या प्रकारांचे वैशिष्ट्य आपण त्या ठिकाणी लक्षात घेत आहोत आणि ते शेती प्रकार प्रामुख्याने जगभरामध्ये कोठे केले जातात आणि कोणत्या पिकांचा समावेश होतो तेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने पहिले 5 प्रकार आपण त्या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सर्वप्रथम आपण स्थलांतरित शेतीचा अभ्यास केला, त्यानंतर सखोल उदरनिर्वाह शेतीचा आपण अभ्यास केला, त्यानंतर विस्तृत व्यापारी धान्य शेतीचा अभ्यास जो आहे तोही आपण मागच्या तासाला केलेला आहे. त्याच प्रमाणे आपण उद्यान शेतीचा अभ्यास जो आहे तो केलेला आहे आणि याच शृंखलेमध्ये आता आपल्याला उरलेले जे काही शेती प्रकार आहेत त्या शेती प्रकारांचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये जो अभ्यास आपण केला त्यामध्ये प्रामुख्याने विस्तृत व्यापारी धान्य शेती जी जगभरामध्ये अन्नधान्याच्या उत्पादनामधील अतिशय महत्त्वाची शेती आहे, एक व्यापारी स्वरूपाची शेती म्हणून, व्यापारी तत्त्वावर केली जाणारी शेती म्हणून तिचा विचार केला जात असतो. विस्तृत प्रमाणात तंत्रज्ञानाचा, मनुष्यबळाचा वापर त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो. मनुष्यबळाच्या तुलनेत यंत्रसामुग्री जी आहेत ही अधिक प्रमाणात त्या ठिकाणी वापरली जात असते. गव्हासारख्या पिकाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन जे आहे ते घेतलं जात असतं आणि हे संपूर्णपणे व्यापारी तत्त्वावरती घेतलं जात असतं. दरडोई उत्पन्न कमी असलं तरीही दरडोई उत्पादन हे जास्त आहे, हेक्टरी उत्पादन मात्र कमी असलेलं या ठिकाणी या शेती पद्धतीत दिसून येतं. स्टेप्स, प्रेरी, डाऊन्स, पंपास, व्हेल्ड यासारखे जे गवताळ प्रदेश आहेत या प्रदेशामध्ये ही शेती केली जाते. त्यानंतर आपण सर्वसामान्यपणे जे शेती प्रकार त्या मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेला आहे तो आहे मळ्याची शेती. मळ्याची शेती ही एक आधुनिक प्रकारची शेती आहे आणि यामध्ये जे प्रामुख्याने पिकं घेतली जात असतात, या पिकांमध्ये चहा, कॉफी यासारखे पिकं जे आहेत ते पिकं प्रामुख्याने घेतले जात असतात आणि त्यामधून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व्यापारी किंवा अधिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने ही शेती केली जात असते. यामध्ये शेतीचा आकार हा प्रामुख्याने मोठा असतो. खूप मोठ्या प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक देखील या शेतीत केली जात असते. एकच पीक लागवड करण्याची पद्धत या शेतीत असते. मजूर आणि यंत्रसामुग्री किंवा तंत्रज्ञान आणि मजूर अशा दोन्हींचा वापर या ठिकाणी केला जात असतो. पिकांचं योग्य पद्धतीने नियोजन करण्याचं, त्यावर प्रक्रिया करण्याचं, प्रतवारी करण्याचं तंत्रसुद्धा या शेतीसाठी आवश्यक असतं. मोठ्या प्रमाणात हेक्टरी एकूण उत्पादन घेणारी ही शेती असते
आणि एकदा ह्या शेती पद्धतीमध्ये पिकाची लागवड केली की साधारणपणे 10 ते 15 वर्ष उत्पादन या शेती पद्धतीमधून आपण घेऊ शकतो. तर जगभरामध्ये जे काही उष्णकटिबंधीय प्रदेश आहे, विशेषतः मलेशिया, भारत, श्रीलंका, कॅरिबियन बेटे यासारख्या प्रदेशामध्ये ही शेती जी आहे ती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यानंतर आपण तिसरी जी शेती प्रकार मागच्या व्हिडिओमध्ये बघितला तो आहे उद्यान शेती. या उद्यान शेतीच्या संदर्भामध्ये आपल्याला लक्षात आलं आहे की फळं असेल, फुले असेल, औषधी वनस्पती असतात, यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं असतं. शोभेच्या झाडाचं उत्पादनेसुद्धा व्यापारी तत्त्वावर घेतली जात असतात. इथं मनुष्यबळ आणि आधुनिक तंत्रज्ञान दोन्हींचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो आणि बहुतांशी प्रदेशांमध्ये ह्या प्रकारची शेती जी आहे ती केली जात असते. तर अशा पद्धतीने मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या 3 प्रकारच्या शेती पद्धतींचा अभ्यास केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेली जी शेती पद्धत आहे, प्रकार आहे शेवटचा आपल्या दिलेल्या या चार्टमध्ये, या शृंखलेमध्ये, तो आहे मंडई शेती किंवा ज्याला आपण मार्केट गार्डनिंग म्हणतो. ह्या मंडई शेतीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. या ठिकाणी बघा जे चित्र दिलेलं आहे, या चित्रामध्ये भाजीपाल्याची लागवड करणारे किंवा त्याचं उत्पादन घेणारे घेण्यासाठी काम करणारे जे काही माणसं आहेत ती दर्शवलेली आहेत. त्यांनी भाजीपाल्याच्या पिकांची लागवड किंवा फळ पिकं असेल, भाजीपाला असेल, याची लागवड ही प्रामुख्याने या शेतीमध्ये जी आहे केली जात असते. आणि त्यासाठी जे चित्र आहे त्या चित्राशी जुळता शेतीचा जो प्रकार या चेनमध्ये जो दिलेला आहे आपल्या पाठ्यपुस्तकात, तो आहे मंडई शेती. आता यासाठी जी वैशिष्ट्य आपल्याला दिसत आहेत ती या प्रकारामध्ये दर्शवलेली बघा. जी वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहेत आणि ती वैशिष्ट्य आपण थोडक्यात या शेतीच्या संदर्भात समजून घेऊ. पहिलं वैशिष्ट्य दिले बघा, आधुनिक शेती प्रकार. हा अलीकडच्या काळात विकसित झालेला आहे, अतिशय अलीकडच्या काळात, आणि म्हणून ह्या शेती प्रकाराला आधुनिक शेती प्रकार म्हणून ओळखलं जात असतं. दुसरं वैशिष्ट्य बघा, शहरी भागातील मागणी पूर्ण करण्यासाठी शहरालगत ही शेती केली जाते. प्रामुख्याने या शेतीचं क्षेत्र कुठं असतं तर सर्वसामान्यपणे मोठमोठाली जी शहरं आहेत, या मोठमोठ्या शहरांच्या जवळपास शहरातील लोकांना लागणाऱ्या वस्तूंचा, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वस्तूंची त्यांना गरज असते ताज्या स्वरूपामधील, त्या ताज्या स्वरूपात लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी किंवा तो उद्देश पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने ही शेती केली जात असते. आता या शेती संदर्भातलं तिसरं वैशिष्ट्य बघा, मर्यादित शेतजमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न या शेतीमधून केला जात असतो. म्हणजे ही जी शेती आहे या शेतीचा आकार मर्यादित असतो, छोट्या आकाराची ही शेती असते, पण जी गरज आहे बाजूची किंवा शहराची ही मोठी आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न या शेतीमधून केला जात असतो आणि त्यातून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्नसुद्धा केला जात असतो. पुढचं वैशिष्ट्य बघा, भांडवलाचा अधिक वापर. आता हे सर्व करण्यासाठी त्यामुळे मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं, मोठ्या प्रमाणात वेगळ्या प्रकारची गुंतवणूक करावी लागते. पिकाची लागवड असेल, त्याची देखभाल असेल, त्याचं खत व्यवस्थापन असेल, त्याचं रोग नियंत्रण असेल, त्याचं हवामान व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी, यंत्रसामुग्रीचा वापर करण्यासाठी, पॉलीहाऊससारखी व्यवस्था उभी करण्यासाठी, कारण या ठिकाणी घेतली जाणारी पिकं ही अतिशय आपण म्हणू शकतो की संवेदनशील असतात, सेन्सिटिव्ह असतात. ऊन, वारा किंवा थोड्याशा हवामान बदलाचा सुद्धा परिणाम जो असतो हा प्रामुख्याने त्या पिकांवरती होत असतो आणि त्यामुळे त्या सर्वांपासून संरक्षण करायचं असेल तर पॉलीहाऊससारखी व्यवस्था देखील या शेती प्रकारामध्ये उभारली जात असते, जेणेकरून चांगलं किंवा जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जाऊ शकेल. आणि हे सर्व उभं करण्यासाठी त्याचप्रमाणे मनुष्यबळ असेल, त्याचा वापर करायचा असेल, म्हणजे पिकाची लागवड असेल, त्याचं व्यवस्थापन, वेगवेगळ्या कामांसाठी मनुष्यबळसुद्धा मोठ्या प्रमाणात या शेती पद्धतीमध्ये वापरलं जात असतं. आणि हे सगळं करायचं असेल तर त्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये भांडवलाची आवश्यकता असते आणि त्यामुळे या शेती प्रकारामध्ये भांडवलाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जात असतो, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. पुढचं वैशिष्ट्य सांगितलं आहे बघा, मानवी श्रमाबरोबर शास्त्रीय ज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे इथं मानवी श्रम वेगळ्या कामांसाठी खूप मोठ्या प्रमाणात गरजेचे आहे आणि त्यामुळे ते त्या
या शेती प्रकारामध्ये वापरले जातच असतात किंवा वापरावे लागतात. पण त्याचप्रमाणे ही शेती करण्यासाठी आपल्याला पारंपरिक पद्धतीने करून चालणार नाही किंवा पारंपरिक पद्धतीने जर ही शेती पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये केली जाणाऱ्या शेतीमध्ये चांगलं उत्पन्न मिळणं कठीण आहे किंवा अशक्य आहे किंवा चांगला फायदा जो आहे तो होऊ शकत नाही. आणि त्यामुळे ही शेती करण्यासाठी आधुनिक जे काही तंत्रज्ञान आहे याचं आकलन किंवा त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. या मध्ये लागवड केल्या गेलेल्या पिकांची चांगल्या पद्धतीने माहिती घेणं, त्याचं शास्त्रीय ज्ञान समजून घेणं आणि त्यासाठी जे गरजेचं तंत्रज्ञान आहे ते गरजेचं तंत्रज्ञान वापर करण्याची मानसिकता असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती तंत्रज्ञान वापर करण्याचं कौशल्यसुद्धा आत्मसात करणं अपेक्षित असतं किंवा ते करणं गरजेचं असतं. त्याशिवाय आपण ही शेती करू शकत नाही. म्हणजे मानवी श्रम म्हणजे माणसाला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करावंच लागतं. पण त्याचबरोबर ते काम हे सुयोग्य पद्धतीने आणि शास्त्रीय ज्ञानाच्या आधारावरती करावं लागतं. तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ठिकाणी करावं लागतं जेणेकरून चांगल्या प्रमाणामध्ये उत्पादन जे आहे ते मिळू शकतं. पुढे बघा पुढचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे सेंद्रिय व रासायनिक खतांचा व जलसिंचनाचा मुक्त वापर. आता ही शेती नियंत्रित पद्धतीने केली जात असते आणि यामध्ये घेतले जाणारे पिकं हे हवामानाच्या संदर्भात अतिशय सेन्सिटिव्ह असतात. थोडाही हवामान बदल झाला की या पिकाच्या उत्पादनावरती विपरीत परिणाम होत असतो आणि म्हणून ते विपरीत परिणामापासून रोखायचं असेल आणि चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर ह्या पिकांना जे सातत्याने आणि खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यायचं आहे, उत्पादनाचं प्रमाण वाढवायचं आहे तर साहजिकच आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात खत व्यवस्थापन करावं लागेल. मग खत दोन्ही प्रकारचं सेंद्रिय प्रकारचे खतं असतात, रासायनिक प्रकारचे खतं असतात. तर या दोन्ही प्रकारच्या खतांचं योग्य त्या प्रमाणात व्यवस्थापन करावं लागेल आणि त्याचशिवाय जलसिंचनाचा सुद्धा या ठिकाणी योग्य पद्धतीने वापर होणं आवश्यक आहे. कारण पिकाच्या गरजेनुसार आवश्यकतेनुसार त्याला योग्य वेळेत पाणी देणं गरजेचं आहे. नैसर्गिकरित्या पडणाऱ्या पावसावरती ही शेती येऊ शकत नाही किंवा चालू शकत नाही. गरजेनुसार आवश्यकतेनुसार पाणी मिळेलच नैसर्गिकरित्या हे शक्य नाही आणि त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस पिकाला गरज असेल त्यावेळेस त्या पिकाला पाणी देणं किंवा देण्यासाठी योग्य ती व्यवस्थापन यंत्रणा असणं गरजेचं आहे. म्हणजे कृत्रिम जलसिंचनाची सोय त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि ती योग्य पद्धतीने वापरणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे ह्या गोष्टी या शेतीमधील अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहे आणि ह्या केल्याशिवाय आपण ही शेती चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. पुढचा मुद्दा बघा किंवा पुढचं वैशिष्ट्य दिलेलं आहे शहरापासून ट्रकद्वारे एका रात्रीच्या प्रवासा इतक्या दूर अंतरापर्यंत या प्रकारची शेती केली जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ही शेती कोणत्या प्रदेशात किंवा कुठे केली जाऊ शकते तर ही शेती अशाच ठिकाणी केली जाऊ शकते ज्या ठिकाणाहून एका रात्रीच्या अंतरात आपण उत्पादित झालेल्या वस्तू ह्या बाजारपेठेपर्यंत म्हणजे त्या शहरामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ शकतो. अशाच ठिकाणी ही शेती जी आहे ती केली जाऊ शकते. म्हणजे साधारणपणे एखाद्या शहराच्या 100 किलोमीटरच्या आसपासचा जो रेडियस आहे त्याच्या आतलं अंतर जे असतं त्या अंतरामध्ये किंवा त्या आसपासचं अंतर जे असतं त्या अंतरामध्ये आपण ही शेती करू शकतो. आता असं का? सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या की एका रात्रीच्या अंतराचं विचार या ठिकाणी का केला गेलेला आहे किंवा या शेतीमध्ये त्याच्याबद्दल बारकाईने लक्ष का दिलं गेलेलं आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की यामध्ये जी पिकं घेतली जातात हे नाशवंत स्वरूपाचे आहे. आपण ज्याला म्हणू शकतो अतिशय शीघ्र कालावधीमध्ये खराब होऊ शकतात. खूप कमी काळ ते टिकू शकतात आणि या पिकांना किंवा या उत्पादनांना जी मागणी आहे ती ताज्या स्वरूपात असलेल्या उत्पादनांनाच मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि मग त्यामध्ये विशेषतः भाजीपाल्यासारखे जे घटक आहेत पदार्थ आहेत हे ताज्या स्वरूपात असेल तेव्हाच त्याला मागणी असते आणि ते अतिशय म्हणजे एका रात्रीच्या कालावधीनंतर लगेचच त्या ठिकाणी 1-2 दिवसात लगेचच त्या ठिकाणी खराब होऊन जाऊ शकतात किंवा होत असतात आणि त्यामुळे ते लवकरात लवकर बाजारपेठेत पोहोचणं आवश्यक आहे. पिकाची काढणी केल्यानंतर 24 तासाच्या आत जर ते बाजारपेठेत पोहोचले नाही तर ते खराब होऊ शकतात आणि मग त्याच्यापासून जो आपल्याला फायदा अपेक्षित आहे किंवा जे काही उत्पन्न मिळवायचं आहे त्या शेती करणाऱ्या व्यक्तीला तो त्याला मिळू शकत नाही आणि त्याचं आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि त्यामुळेच शक्यतो ही शेती त्या शहराच्या रेडियसच्या एका रात्रीच्या अंतरामध्ये
बसू शकेल अशाच ठिकाणी ही शेती केली जात असते. आणि ही प्रामुख्याने उत्पादित झालेल्या सगळ्या पिकं जे असतात किंवा उत्पादित जो माल असतो, पदार्थ असतो, जो भाजीपालासारखा घटक असतात, हे ट्रकच्या सहाय्याने वाहून बाजारपेठेत नेले जातात. म्हणून त्याला ट्रक फार्मिंग म्हणून देखील ओळखलं जातं. म्हणजे शेती एकच आहे, फक्त तिला वेगळ्या नावाने तिच्या ह्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे ओळखलं जातं. त्याला मंडई शेती म्हणून सुद्धा ओळखलं जातं, मार्केट गार्डनिंग म्हणून ओळखलं जातं, किंवा ज्याला आपण ट्रक फार्मिंग म्हणून सुद्धा ओळखू शकतो. कारण ते ट्रकच्या आधारावरती माल बाजारात पोहोचवणं आणि तोही 24 तासाच्या कालावधीच्या आत साधारणपणे पोहोचवणं अपेक्षित असतं. अशा प्रकारची लक्षणं या शेतीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. कारण काय, कारण याच्यात जी पिकं घेतली जातात बघा, कोणती पिकं आहेत किंवा कशाचं उत्पादन केलं जात असतं, तर त्यामध्ये प्रामुख्याने फळं असतात वेगवेगळ्या प्रकारचे, दूध असतं, अंडी असतं, मांस असतं, मासे असतं आणि वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला असतो. हे घटक जे अतिशय कमी काळ टिकू शकतात किंवा अतिशय लवकर आपण ज्याला म्हणू शकतो खराब होत असतात, शीघ्र नाशवंत आपण म्हणू शकतो, अशा प्रकारचे हे सगळे पदार्थ आहेत. आणि त्यामुळे हे जर आपण लवकर मार्केटमध्ये नेले नाही तर खराब होऊन जाणार आहेत. आणि साहजिकच त्यामुळे ही शेती ही ट्रकद्वारे एका रात्रीच्या अंतरातून म्हणजे अंतर पार करू शकेल इतका जो प्रवास असतो, त्या प्रवासाच्या पर्यंतच्या रेडियसमध्ये ही शेती केली जात असते. हे आपण यामागचं महत्त्वाचं कारण लक्षात घ्यायचं आहे. आता पुढचं वैशिष्ट्य बघा त्यांनी दिलं आहे, औद्योगिकरण झालेल्या दाट घनतेच्या शहरी भागात प्रामुख्याने ही शेती केंद्रित झालेली आपल्याला दिसते आणि विशेषतः ती जगभरात दिसते. सगळीकडे मोठमोठ्याले शहरं जे असतात, दाट लोकवस्तीचे जे केंद्र आहेत, शहर आहेत, त्या शहरांच्या बाजूचे असलेले जे कृषी भाग आहेत किंवा आजूबाजूची जी शेती क्षेत्र आहेत, त्या शेती क्षेत्रामध्ये ही शेती केली जात असते. म्हणजे औद्योगिकरण, मग विशेषतः औद्योगिकरण झालेले जे शहर आहेत मोठ्या प्रमाणातले, जगभरातले, मग ते भारतातले असेल किंवा इतर देशांमध्ये सुद्धा अशा प्रकारची शेती आपल्याला पाहायला मिळते आणि त्या भागांमध्ये ही शेती केली जात असते. हे आपण लक्षात घ्यायचं. याचं एक उदाहरणसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाठ्यपुस्तकात दिलं आहे बघा. खेडशिवापूर नावाचं गाव आहे किंवा सासवड नावाचं गाव आहे. हे आपल्या महाराष्ट्रात आहे आणि पुणे जिल्ह्यात आहे आणि विशेषतः पुण्याच्या जवळ आहे. तर या दोन्ही ठिकाणाहून उत्पादित होणारे पदार्थ जे असतात, हे उत्पादित होणारे पदार्थ जवळच असलेलं पुणे जे शहर आहे, या पुणे शहरात पाठवले जात असतात. त्यामध्ये फळे असतील, फुले असेल, भाजीपाला असेल, यासारखे पदार्थ पाठवले जात असतात. हे एका रात्रीच्या अंतरावर आहे आणि पुणेसारख्या मोठ्या शहराची जी मोठी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी ताज्या स्वरूपात हे सगळे फळं, फुले, भाजीपाला किंवा इतर जे गोष्टी आहेत, मासे असेल, अंडे असेल, यासारखे पदार्थ त्या ठिकाणी ते पाठवण्याचं काम करतात. म्हणजे अशा पद्धतीने ही एक अतिशय अलीकडच्या काळात विकसित झालेली, व्यापारी दृष्टीने महत्त्वाची असलेली आणि ग्राहकांची सुद्धा गरज पूर्ण करणारा हा अलीकडचा आधुनिक शेती प्रकार महत्त्वाचा आहे. थोडक्यात लक्षात घ्यायचं झालं तर हा शेती प्रकार अतिशय महत्त्वाचा आधुनिक काळातील शेती प्रकार आहे. शहरालगत केला जाणारा हा शेती प्रकार आहे. कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची पद्धत या शेतीमध्ये वापरली जाते. जास्तीत जास्त भांडवल वापरलं जातं, कारण वेगळ्या गोष्टींसाठी खर्च जो आहे तो या शेती प्रकारात मोठ्या प्रमाणात आहे. मानवी श्रमसुद्धा मोठ्या प्रमाणात वापरले जातात. त्याचप्रमाणे ही शेती पूर्णपणे शास्त्रीय ज्ञानावर आधारलेली आहे, शास्त्रीय पद्धतीने केली जाते. खूप मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये केला जात असतो. या शेतीमध्ये खत व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाची घटक आहेत. वेगवेगळ्या प्रकारे खतं जे आहेत पिकाच्या आवश्यकतेनुसार त्या पिकाला देणं गरजेचं असतं, वेळेनुसार ते देणं अपेक्षित असतं. मग त्यामध्ये सेंद्रिय, रासायनिक खतांचा वापर केला जात असतो. त्याचप्रमाणे जलसिंचनाचा सुद्धा वापर मोठ्या प्रमाणात या शेती प्रकारात केला जात असतो. या शेतीमधून उत्पादित होणारे पदार्थ हे प्रामुख्याने एका रात्रीमधून बाजारपेठेत पोहोचू शकतील अशा ठिकाणापर्यंत किंवा अशा अंतरापर्यंत ही शेती जी आहे ती केली जात असते. यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला, फळे, दूध, अंडी यासारख्या घटकांचं उत्पादन जे आहे ते घेतलं जात असतं. आणि ज्या ज्या शहरांमध्ये औद्योगिकरण झालेलं आहे आणि औद्योगिकरण होऊन ते शहरं मोठ्या प्रमाणात विकसित झालेले, अशा शहरात राहणाऱ्या लोकांची जी या वेगवेगळ्या म्हणजे फळं, फुलं, भाजीपाला किंवा अंडीसारखे यासारख्या पदार्थांची जी गरज आहे, जे ताजे स्वरूपात मिळणं
अपेक्षित आहे ते गरज पूर्ण करण्यासाठी आजूबाजूच्या प्रदेशामध्ये ही शेती केली जात असते. त्याचे उदाहरणसुद्धा आपण बघितलेले आहे. तर अशा पद्धतीने हा एक महत्त्वाचा शेती प्रकार या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे. थोडक्यात सर्व प्रकारचे जे शेती प्रकार आहे हे आपण या साखळीच्या आधारे अभ्यासून घेतलेले आहे. ती साखळी व्यवस्थितपणे आपण जुळवलेली आहे आणि त्यातून प्रत्येक शेती प्रकार आणि त्या शेती प्रकाराचे विस्तृत वैशिष्ट्य जे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे केलेला आहे. ही सगळी वैशिष्ट्ये शेती प्रकारानुसार आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, कारण यापैकी कुठलाही एक प्रकार हा 4 मार्कासाठी 5 मार्कासाठी सविस्तरपणे स्पष्ट करण्यासाठी किंवा अगदी 8 मार्कासाठी 1 किंवा 2 किंवा 3ही विचारले जाऊ शकतात. तर त्या पद्धतीने आपल्याला ते लक्षात ठेवणं अपेक्षित आहे आणि लक्षात ठेवून आपण ते सर्व वैशिष्ट्ये आणि त्याचं क्षेत्र जे आहेत वितरण क्षेत्र हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावे लागणार आहे. अशा पद्धतीने हे सर्व शेती प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहे. आता थोडक्यात पुन्हा आपल्यासमोर एक कृती दिलेली आहे बघा. याच्याशीच किंवा या आर्थिक क्रियेशी संबंधित असलेली किंवा शेती या व्यवसायाशी संबंधित असलेली आणि आपण जे वैशिष्ट्ये अभ्यासलेले आहेत किंवा शेतीबद्दलची जी काही माहिती मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारावरती आपल्याला ही कृती सोडवायची आहे किंवा समजून घ्यायची आहे. बघा काय कृती विचारली, करून पहा म्हणून ती कृती आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहे. काय म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी, वरील चित्र जे आत्तापर्यंत आपण शेतीचे वेगवेगळे प्रकार अभ्यासले ते सगळे चित्र, त्याची वैशिष्ट्ये आणि त्या शेतींचा प्रकार हे सगळं आपण जे अभ्यासलेलं आहे आणि त्यातून ते सगळ्या शेतीचे वेगवेगळे प्रकार आपण समजून घेतलेले आहे. त्या मिळवलेल्या माहितीच्या साहाय्याने शेतीवर परिणाम करणाऱ्या घटकांचं वर्गीकरण प्राकृतिक व मानवी घटक किंवा मानवी या गटांमध्ये करा. आता सर्वसामान्यपणे आपल्याला लक्षात घ्या, शेती हा एक अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे आणि अनेक लोकांच्या उपजीविकेचं साधन आहे. अनेक लोक त्याच्याशी जोडले गेलेले आहेत. ही शेती चांगल्या पद्धतीने झाली साहजिकच आहे. त्यावर अवलंबून असलेल्या लोकांना एक चांगला फायदा त्या ठिकाणी मिळू शकतो. त्यांचं जीवन चांगलं बनू शकतं, संपन्न होऊ शकतं किंवा त्यांच्या उपजीविकेला एक चांगला अर्थ प्राप्त होऊ शकतो. अन्यथा जर उत्पादन चांगलं मिळालं नाही, त्याच्यावर विपरीत परिणाम झाले तर साहजिकच त्याच्यावर आधारलेल्या सर्व घटकांचं जीवन धोक्यात येऊ शकतं. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न हा कठीण बनू शकतो. अनेक समस्यांना, अडचणींना त्यांना सामोरं जावं लागू शकतं आणि त्यामुळे ह्या शेतीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा तो अभ्यास करताना त्याच्यावर परिणाम करणाऱ्या घटकांचा सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे आणि तोच अभ्यास आपण या ठिकाणी करावा यासाठी ही कृती आपल्यासमोर दिलेली आहे. मग शेती करत असताना किंवा शेती हा या प्राथमिक व्यवसाय करत असताना प्रामुख्याने ज्या घटकांचा प्रभाव शेतीवरती पडत असतो ते घटक अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते अनेक आहेत आणि ते असलेले घटक जर जे घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की हे घटक 2 गटामध्ये विभागलेले आपल्याला दिसून येतात. शेतीवर परिणाम करणारे जे निसर्गतः उपलब्ध असलेले घटक आहे किंवा नैसर्गिक जे घटक असतात आपण ज्याला निसर्गात निर्माण झालेले आणि नैसर्गिक घटकांमुळे शेतीवरती चांगला किंवा वाईट परिणाम होत असेल तर त्या घटकांना आपण प्राकृतिक घटक म्हणतो आणि दुसरा जो प्रकार आहे हा प्रामुख्याने मानवाने आपल्या बुद्धिबळाच्या वापरावर किंवा आधारावरती निर्माण केलेले जे घटक आहे आणि त्याचा जो परिणाम चांगला किंवा विपरीत जो काही होत असेल त्याला आपण मानवी घटक असं संबोधतो. आता यामध्ये आपण जर या गटांमध्ये वर्गीकरण करायचं झालं तर सामान्यपणे जर आपण पहिल्यांदा प्राकृतिक घटक बघूया तर प्राकृतिक घटकांमध्ये प्रामुख्याने सर्वात पहिला किंवा महत्त्वाचा घटक दिसून येतो तो म्हणजे शेतीची उपलब्धता. शेतीची उपलब्धता किंवा शेताचा आकार जो आहे तो प्रामुख्याने शेती किती उपलब्ध आहे त्याच्यावरती अवलंबून आहे, शेतीची उपलब्धता. त्यानंतर दुसरा नैसर्गिक घटक आहे जमिनीचा कस किंवा जमिनीची गुणवत्ता. जी सॉईल आहे, मृदा आहे, तिचं कसं आहे, त्याची गुणवत्ता कशी आहे. जर चांगली गुणवत्ता असेल, कस चांगला असेल तर साहजिकच आहे की उत्पादन चांगलं येऊ शकतं. कस किंवा गुणवत्ता कमी असेल तर त्या उत्पादन जे आहे ते कमी प्रमाणात येऊ शकतं. म्हणजे कुठल्या प्रकारची सॉईल मृदा उपलब्ध आहे. मृदेचे सुद्धा वेगळे प्रकार आहेत हे आपण अभ्यासलेलं आहे यापूर्वी अनेक वेळा भूगोलाच्या माध्यमातून. जेवढी कसदार उपजाऊ मृदा असेल तेवढं उत्पन्न चांगलं असतं. मृदेची गुणवत्ता खालावलेली असेल तर साहजिकच त्याचा विपरीत परिणाम होताना दिसतो.
तिसरा घटक आपल्याला प्राकृतिक याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा दिसून येतो आणि सर्वात जास्त प्रभाव शेती व्यवसायावर टाकतो, तो घटक म्हणजेच हवामान. हवामान हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. वेगवेगळ्या पिकांसाठी वेगळ्या प्रकारच्या हवामानाची आवश्यकता असते, हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि त्यामुळे हवामान ज्या पिकासाठी ज्या प्रकारचं हवामान अपेक्षित आहे, त्या प्रकारचं हवामान जर त्या पिकासाठी नियमित लाभलं तर निश्चितच अतिशय चांगल्या स्वरूपाचं उत्पादन त्या ठिकाणी येऊ शकतं. पण जर अपेक्षित असलेलं हवामान नियमितपणे त्या पिकास लाभलं नाही किंवा हवामानामध्ये अचानकपणे काही बदल होत असेल तर त्याचा परिणाम विपरीत परिणाम आपण म्हणू शकतो की पिकाच्या वाढीवर आणि पिकाच्या एकूणच उत्पादनावरती होताना आपल्याला दिसून येईल. आणि त्यामुळे हवामान हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येतो. मग हवामानामधले वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये असेल, पर्जन्य असेल, त्या ठिकाणचं तापमान असेल, यासारख्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो पिकाच्या उत्पादनावरती होऊन येतो. त्यानंतर त्या जमिनीचा उतार, भूरचना जी असते ती सुद्धा परिणाम करतो. जर समतल असेल तर चांगल्या प्रकारे पाणी धरून ठेवू शकते. उतार जास्त असेल तर पाणी वेगाने त्या ठिकाणी निघून जाऊ शकतं आणि त्यामुळे सुद्धा उत्पादनावरती परिणाम जो आहे तो होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने मृदेची उपलब्धता असेल, म्हणजे जमिनीची उपलब्धता असेल, त्याचं स्थान, आता स्थानसुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानुसार हवामान निश्चित होत असतं. मग त्याचं स्थान, मृदा, मृदेची क्षमता, हवामान ह्यासारख्या गोष्टी ज्या आहेत या घटकांचा समावेश आपण प्राकृतिक घटकांमध्ये करू शकतो, लक्षात घ्या. मानवी घटक, दुसरा घटक जो आपण या ठिकाणी म्हणू शकतो तो जो शेतीवरती परिणाम करत असतो त्याला आपण मानवी घटक म्हणत असतो. आणि मानवी घटकांमध्ये सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला अशा दिसतात की ज्या शेती व्यवसायावरती परिणाम करताना आपल्याला दिसेल. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसेल सर्वात महत्त्वाचं मानवी घटकांमध्ये असलेलं ते म्हणजे तंत्रज्ञान. तंत्रज्ञान हे शेतीमध्ये आजच्या युगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं आहे. वेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान जे आहे हे वापरलं जात असतं. वेगळ्या प्रकारची यंत्रसामुग्री पीक चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी त्याच्यासाठी लागणारं त्या पिकाबद्दलचं शास्त्रीय ज्ञान, खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल किंवा रोग व्यवस्थापन, रोग नियंत्रण असेल, यासारख्या सगळ्या गोष्टींना चांगल्या पद्धतीने हाताळण्यासाठी चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान आवश्यक आहे. त्याचप्रमाणे यांत्रिकीकरण हा सुद्धा घटक महत्त्वाचा आहे. हा सुद्धा यांत्रिकीकरण जेवढं चांगल्या प्रमाणात, अधिक प्रमाणात झालेलं असेल, आधुनिक असेल, तेवढं चांगल्या प्रमाणात उत्पादन घेण्यास मदत होईल. जेवढं ते कमी असेल त्याचा विपरीत परिणाम पिकाच्या उत्पादनावरती त्या ठिकाणी होऊ शकतो. तिसरा घटक आहे भांडवल. हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. शेती हा एक व्यवसाय आणि त्याच्या शेतीमधून उत्पादन घेण्यासाठी ला लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी सर्वप्रथम आपल्याला निर्माण कराव्या लागतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च जो आहे तो करावा लागतो. आणि हा केला जाणारा खर्च म्हणजे सर्वसामान्यपणे त्या शेतीचं भांडवल असं म्हटलं जात असतं. इन्व्हेस्टमेंट किंवा कॅपिटल आपण ज्याला म्हणू शकतो, हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याशिवाय आपण शेतीचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने घेऊ शकत नाही. चांगल्या पद्धतीने भांडवल गुंतवणूक केली तर मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याची क्षमतासुद्धा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. वेगवेगळ्या प्रकारचे बियाणं, मानवी श्रम, यंत्र सामुग्री, हे सगळ्यांसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणुकीची आवश्यकता असते. म्हणून तिसरा प्राकृतिक घटक बघा, ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवलाची उपलब्धता आहे तिथं व्यापारी तत्त्वावरती शेती करताना लोक दिसतात. जिथं कमी आहे तिथं त्या शेतीचं स्वरूप हे उदरनिर्वाही स्वरूपाचं असलेलं आपल्याला दिसून येतं, परंपरागत पद्धतीचं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा पद्धतीने हा घटकसुद्धा अतिशय महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. चौथा घटक आपल्याला या ठिकाणी दिसून येतो तो महत्त्वाचा, तो म्हणजे वाहतूक साधने, वाहतुकीचे मार्ग, त्यांची उपलब्धता, त्याचं फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा. कारण शेतीतून उत्पादित होणारा माल जो असतो किंवा उत्पादित पदार्थ जे असतात, पिकं जे असतात, हे प्रामुख्याने नाशवंत पदार्थ असतात आणि ते योग्य वेळेत त्यांची वाहतूक होणं, ती बाजारपेठेपर्यंत पोहोचणं किंवा कारखान्यापर्यंत पोहोचणं अतिशय गरजेचं असतं. अन्यथा काळानुसार त्याची गुणवत्ता आणि त्याचं एकूणच क्षमता जी आहे ती खालावताना आपल्याला दिसते. त्याचं वजन घटतं आणि त्याचा विपरीत परिणाम जो आहे तो उत्पादनावरती होत असतो.
आणि त्यातून आर्थिक नुकसान जे आहे ते सोसावं लागत असतं. म्हणून जेवढी चांगली जलद आणि कार्यशील वाहतूक व्यवस्था उपलब्ध असेल, वाहतूक मार्ग उपलब्ध असेल, तेवढ्या शेतीच्या विकासासाठी ते सहाय्यभूत ठरत असतात. अन्यथा यांच्या जर त्यांची उपलब्धता नसेल तर निश्चितच त्याचा विपरीत परिणाम जो आहे तो शेती व्यवसायावर होत असेल. कारण उत्पादित झालेला माल जर योग्य वेळेत बाजारपेठेपर्यंत किंवा कारखान्यापर्यंत पोहोचला नाही तर तो खराब होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते आणि त्यातून आर्थिक नुकसान होऊन शेतीच्या विकासावर किंवा उत्पादनावरती विपरीत परिणाम जो आहे तो होऊ शकतो. म्हणून हा चौथा महत्त्वाचा घटक, मानवी घटक आपण या ठिकाणी बघितलेला आहे. आणि पाचवा महत्त्वाचा आर्थिक घटक तो म्हणजे बाजारपेठ. उत्पादित झालेल्या वस्तूंना जर योग्य बाजारपेठ उपलब्ध असेल तर साहजिकच आहे त्या बाजारपेठेचा लाभ घेऊन चांगला नफा किंवा चांगला फायदा जो आहे तो मिळवू शकतो. बाजारपेठ जर चांगल्या प्रमाणात उपलब्ध नसेल, विपणन व्यवस्था सुरळीत नसेल, सुव्यवस्थित नसेल तर निश्चितच त्याचा विपरीत परिणाम जो आहे तो होऊ शकतो. आणि शेवटचा घटक, मानवी घटक आपण या ठिकाणी बघू शकतो, जो शेतीच्या विकासावरती परिणाम करू शकतो आणि तो आहे सरकारची दिशा, ध्येय आणि धोरणे. सरकारचं शेतीविषयक धोरण कसं आहे, त्या कोणकोणत्या प्रकारच्या व्यवस्था ते उपलब्ध करून देतात, कोणतं ज्ञान उपलब्ध करून देतात, शेतीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा आहे, शेतकऱ्यांना दिले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे सहाय्य, त्यांची शेती, ह्या घटकांचा सुद्धा परिणाम जो आहे तो शेतीच्या विकासावरती होत असतो. हे जर सरकारचं धोरण अनुकूल असेल तर शेतीच्या विकासाला आपण वाढवू शकतो किंवा शेतीचा चांगल्या पद्धतीने विकास होऊ शकतो. सरकारचं धोरण जर प्रतिकूल असेल तर निश्चितच त्याच्यावरती विपरीत परिणाम शेतीच्या विकासावरती होऊ शकतो. अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की शेतीच्या एकूणच विकासावरती किंवा शेतीवरती परिणाम करणारे अशा पद्धतीने अनेक प्राकृतिक आणि मानवी घटक असलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यांच्या प्रभावावरच शेतीची स्थिती असलेली आपल्याला दिसून येतात. यामध्ये नैसर्गिक घटक तर महत्त्वाचे आहेच आहे, ते तर खूप मोठ्या प्रमाणात शेतीवर परिणाम करतात. त्याचप्रमाणे मानवी घटकांचा सुद्धा दूरगामी परिणाम हा शेतीच्या स्थितीवरती होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. अशा पद्धतीने ही कृतीसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने सविस्तरपणे या ठिकाणी देऊ शकतो किंवा मांडू शकतो किंवा त्याचं वर्णन जे आहे ते करू शकतो. आणि शेतीवर परिणाम करणाऱ्या घटकांची सुद्धा त्यामुळे यादी जी आहे ते आपल्याला तयार करता येईल आणि त्यावर आधारलेला सपोज कुठलाही प्रश्न आला तर त्याची मांडणी आपल्याला योग्य पद्धतीने करता येऊ शकते. आता हा जो शेती ह्या प्राथमिक व्यवसायाबद्दल आपण जे आत्तापर्यंत माहिती मिळाली याचं थोडंसं भौगोलिक स्पष्टीकरण आपल्यासमोर दिलेलं आहे. आपण ते थोडक्यात या ठिकाणी समजून घेऊया. बघा, जागतिक स्तरावरती शेती व्यवसायाचे वितरण पाहता या व्यवसायात गुंतलेल्या या लोकसंख्येचं प्रमाण आफ्रिका खंडात जास्त आहे. बघा, शेती व्यवसाय आपल्याला लक्षात आलेलं आहे, आपण सुरुवातीपासून जेव्हा हा अभ्यास करतो आहे शेती संदर्भातला, त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर आलेला आहे की शेती हा व्यवसाय जगभरामध्ये सर्वत्र केला जात असतो, सर्वत्र किंवा सगळ्या प्रदेशांमध्ये केला जात असतो. पण त्याचं प्रमाण मात्र सगळीकडे सारखं नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. यामध्ये काही प्रदेशांमध्ये तो खूप मोठ्या प्रमाणात केला जातो, काही प्रदेशात तो मध्यम स्वरूपाचा आहे, काही प्रदेशामध्ये तो अतिशय कमी स्वरूपाचा आहे. मात्र शेती हा सगळीकडे केला जाणारा व्यवसाय आहे किंवा आर्थिक क्रिया आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आता याचं जर वितरण आपण चांगल्या पद्धतीने बघितलं, त्याचा अभ्यास केला, नकाशाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला या नकाशामधून असं दिसेल की यामधील आफ्रिका खंड जो आहे, या आफ्रिका खंडामध्ये या व्यवसायाचं प्रमाण खूपच कमी आहे आणि त्या तुलनेत इतर जे खूपच जास्त आहे. त्या तुलनेत इतर जे खंड आपण बघितलं तर या खंडांमध्ये शेती करणाऱ्यांचं प्रमाण आहे, पण आफ्रिका खंडाच्या तुलनेत ते कमी आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. त्या मानाने आशिया खंडात ते आफ्रिकेपेक्षा कमी आहे. म्हणजे आफ्रिकेमधील लोक जास्तीत जास्त उपजीविकेसाठी शेतीचा आधार घेतात आणि त्यानंतर दुसरा क्रमांक जर कुठल्या खंडाचा लागत असेल तर तो आशियाचा आहे. म्हणजे आशियापेक्षा सुद्धा टक्केवारीने जर आपण बघितलं तर जास्त लोक जे आहेत किंवा जास्त टक्के लोकसंख्या जी आहेत ही शेती व्यवसायाशी जोडलेली आहे. आशिया खंडात त्या तुलनेत आफ्रिकेपेक्षा
कमी टक्के लोकसंख्या, एकूण लोकसंख्या जर आपण बघितली तर कदाचित ती आशियाची जास्त असू शकते, कारण आशिया हा जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे आणि साहजिकच आहे. त्यामुळे एकूण लोकसंख्येच्या बाबतीत आशिया खंडातील लोकसंख्या ही अधिक असू शकते. पण टक्केवारी जर आपण बघितलं, रेशो जर आपण बघितला, तर तो आफ्रिका खंडामध्ये अधिक असलेला आपल्याला दिसून येतो. तर युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडात शेतीक्षेत्र विस्तृत असून देखील या व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पण जगातले असे काही खंड ज्यांना आपण विकसित खंडसुद्धा म्हणू शकतो, कारण या खंडामधले बहुसंख्य देश हे चांगल्या संपन्न स्थिती आहे किंवा विकसित स्थिती आहे. आणि त्यामुळे या खंडांमधले, मग युरोप खंडातले अनेक देश असो, अमेरिका खंडातले देश असो, ऑस्ट्रेलिया खंडातले देश असो, या देशांकडे भूमी चांगल्या प्रमाणात आहे आणि चांगल्या प्रमाणात असलेली भूमीचा शेती क्षेत्रासाठी इथं मोठ्या प्रमाणात वापर देखील केला जातो. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी भूमी आणि शेती मोठ्या प्रमाणात जरी असली तरी शेती करणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण अतिशय नगण्य आहे किंवा खूपच कमी आहे. काही ठिकाणी तर अगदी सिंगल डिजिट, एक अंकी टक्केवारी आपल्याला पाहायला मिळू शकते. 5%, 6%, 7% अशा स्वरूपात सुद्धा, म्हणजे अतिशय कमी प्रमाणात लोकसंख्या ही शेती व्यवसायात गुंतलेली आहे. आणि त्यामुळे इथं शेती क्षेत्र विस्तृत आहे, पण लोकसंख्येचं प्रमाण, शेती करणाऱ्या लोकांचं प्रमाण मात्र या प्रदेशांमध्ये, म्हणजे या विकसित देशांमध्ये कमी म्हणजे अत्यंत कमी असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. अर्थात विकसित राष्ट्रात शेती व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या कमी आहे, तर विकसनशील राष्ट्रात या व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त आहे. हे आपण लक्षात घ्यायचं. म्हणजे विकसित राष्ट्रात लोकसंख्या जर आपण बघितली तर हार्डली 5 ते 6% लोकसंख्या पर्यंतची लोकसंख्या किंवा 10%च्या आत असलेली लोकसंख्या ही शेती व्यवसायात गुंतलेली आहे. पण विकसनशील देशाची लोकसंख्या जर बघितली तर अगदी अर्धे किंवा अर्ध्यापेक्षाही जास्त लोकसंख्या ही आपल्याला शेती व्यवसाय करताना दिसते आणि हा फरक खूप मोठा आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं लागणार आहे. आणि त्यामुळेच म्हटलेलं आहे की विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायातली लोकसंख्या कमी आहे, तर विकसनशील राष्ट्रामध्ये शेती व्यवसायात असलेले लोकांचं प्रमाण हे जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. शेतीच्या विकासावर अनेक प्राकृतिक आणि मानवी घटकांचा प्रभाव पडतो. बघा, शेतीचा विकास जो होतो त्या विकासावरती अनेक घटकांचा प्रभाव पडतो. ते 2 घटक आपण मगाशी बघितलेल्या कृतीप्रमाणे, एक प्राकृतिक घटक आहे, दुसरे मानवी घटक आहे आणि या दोन्ही घटकांचा प्रभाव पडतो. त्यामुळे जगात विविध प्रदेशात विविध प्रकारची पिके घेतली जातात आणि यांच्या स्थितीमध्ये फरक आहे. प्राकृतिक घटक सगळीकडे सारखे नाही, त्याचप्रमाणे मानवी घटक देखील सगळीकडे सारखे नाही. प्राकृतिक घटकांमध्ये विविधता आहे, फरक आहे, भिन्नता आहे. म्हणजेच जमिनीची उपलब्धता, तिचा कस, मृदेची स्थिती, जमिनीचा उतार, पडणारं पर्जन्य म्हणजे त्या ठिकाणचं हवामान, पर्जन्याचं प्रमाण असेल किंवा तापमान असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळते. मानवी घटकांमध्ये सुद्धा उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान, त्यासाठी भांडवल गुंतवणुकीची क्षमता, बाजारपेठेची उपलब्धता किंवा कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांची उपलब्धता असेल, वाहतूक साधनांची उपलब्धता असेल, सरकारचं धोरण असेल, हे सगळे जे घटक आहे या घटकांमध्ये सुद्धा आपल्याला विविधता, वेगळेपणा जो आहे जगामध्ये पाहायला मिळतो. आणि त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल, यामुळे शेतीचे प्रकारसुद्धा जगभरामध्ये वेगवेगळ्या पाहायला आपल्याला मिळू शकतात. म्हणजे विविध प्रकारच्या शेती पद्धती ज्या आहेत या गोष्टीतील फरकामुळे निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतील. शेती या व्यवसायावरती बघा, मृदा, हवामान, पाणीपुरवठा यासारख्या प्राकृतिक घटकांचा परिणाम होतो. हे घटक जे आहेत हे प्राकृतिक घटक म्हणून ओळखले जातात आणि याचा परिणाम शेतीच्या एकूणच स्थितीवरती होत असतो. तर श्रम, बाजारपेठ, भांडवल, वाहतूक, साठवणुकीच्या सोयी, सरकारी धोरणं, लोकसंख्या आणि भूमीचा मालकी हक्क, हे घटक जे आहेत हे मानवी घटकांमध्ये समाविष्ट होणारे घटक आहेत आणि यांचा परिणाम जो आहे तो शेतीच्या स्थितीवरती होऊ शकतो. आता हे सगळे घटक कमी अधिक प्रमाणात आपण मगाशी अभ्यासलेले आहेत. आता मृदा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मृदा जी असते तिची गुणवत्ता अवलंबून असते. सुपीक किंवा मध्यम किंवा अतिशय कमी उत्पादन देणारे, म्हणजे त्याचा जो पोत असतो त्याच्यावरती उत्पादनाची स्थिती अवलंबून असते.
हवामानसुद्धा घटक हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण हवामानाच्या स्थितीनुसारच पिकाची वाढ किंवा विकास अपेक्षित असतो. त्यातून त्या हवामान स्थितीनुसारच उत्पन्नाचं सुद्धा प्रमाण निश्चित होत असतं. आणि पाणी पुरवठा हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे, आपण लक्षात घ्या. कारण पिकाला योग्य वाढीच्या कालावधीमध्ये योग्य प्रमाणात पाणी मिळणं अपेक्षित आहे. आणि ते जर त्या ठिकाणी पडणाऱ्या पावसाच्या स्थितीवरती अवलंबून असतं. जर चांगल्या पद्धतीने अपेक्षेनुसार आवश्यक तितका पाऊस जर त्या प्रदेशात पडत असेल त्या पिकाच्या वाढीसाठी, तर निश्चितच ती अनुकूल स्थिती होते. पण नसेल होत, ती पूर्तता करू शकत नसेल, तर निश्चितच पिकाच्या वाढीवरती विपरीत परिणाम होऊ शकतो. मानवी घटक आपण तर बघितले. श्रम म्हणजे मनुष्यबळ. त्या शेतीमध्ये वेगवेगळ्या कामं करण्यासाठी माणसांची खूप मोठ्या प्रमाणात गरज असते. पण ते श्रम कसे आहेत, कोणत्या गुणवत्तेचे आहेत, कुशल आहे, अकुशल आहे, कशा प्रकारचे आहे आणि किती प्रमाणात आहे, त्याचा परिणाम होत असतो. जर चांगल्या प्रकारचं मानवी मनुष्यबळ त्या ठिकाणी उपलब्ध असेल, तर शेतीसाठी ते उपयुक्त ठरत असेल. बाजारपेठसुद्धा अतिशय महत्त्वाची असते बघा. कारण शेतीमधून उत्पादित होणाऱ्या वस्तू ह्या प्रामुख्याने नाशवंत स्वरूपाच्या असतात. आणि चांगली आणि मोठी बाजारपेठ असेल तर उत्पादित झालेल्या मालाला त्वरित बाजारपेठ प्राप्त झाल्यामुळे चांगला फायदा होऊ शकतो. पण तसं होत नसेल तर मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा होऊ शकतं. शेतीसाठी वेगळ्या गोष्टींच्या एकूण कार्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. भांडवलाची आवश्यकता असते. म्हणून भांडवलाची उपलब्धतेसुद्धा परिणाम करत असते. चांगलं भांडवल उपलब्ध असेल तर निश्चितच शेतीमध्ये त्याची गुंतवणूक करून चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो. वाहतूक व्यवस्था त्याचप्रमाणे आहे. कारण वेगळ्या उत्पादित झालेल्या वस्तू शेतामधून बाजारपेठेपर्यंत वाहून नेण्यासाठी किंवा कारखान्यापर्यंत वाहून नेण्यासाठी सक्षम वाहतूक व्यवस्था असेल, गतिशील जलद वाहतूक व्यवस्था असेल, तर निश्चितच चांगला लाभ जो आहे तो त्या शेती करणाऱ्या घटकांना किंवा लोकांना मिळू शकतो. आणि म्हणून वाहतूक मार्गसुद्धा महत्त्वाचा आहे. साठवणुकीच्या सोयी हा सुद्धा एक महत्त्वाचा मानवी घटक आहे बघा. कारण शेतीतून उत्पादित होणारा घटक किंवा माल जो असतो हा प्रामुख्याने नाशवंत स्वरूपाचा असतो. आणि सर्वसामान्य स्थितीत त्यातही विशेषतः उष्ण आणि उपोष्ण कटिबंधामध्ये जे पदार्थ असतात या ठिकाणच्या हवामानामुळे लवकर खराब होत असतात. आणि त्यामुळे अशा हवामानाच्या स्थितीत विशेष करून हे उत्पादित झालेले पदार्थ काही किंवा जास्त काळ टिकून राहावे यासाठी योग्य त्या साठवणुकीच्या सोयी असणं गरजेचं आहे. जर साठवणुकीच्या सोयी असेल तर निश्चितच सुगीच्या हंगामात जेव्हा खूप जास्त उत्पादन येतं त्यावेळेस हे उत्पादन साठवून ठेवलं तर ज्यावेळेस त्याचं काय मार्केटमधील उपलब्धता कमी होईल त्यावेळेस आपण चांगल्या किमतीमध्ये ते विकू शकतो आणि दीर्घकाळ ते टिकू शकतो. म्हणून साठवणुकीच्या सोयीसुद्धा महत्त्वाच्या आहे. सरकारचं धोरण मागाशी सांगितल्याप्रमाणे शेतीला अनुकूल असेल तर निश्चितच शेतीच्या वाढीला विकासाला चालना मिळते. जर सरकारने शेतीकडे दुर्लक्ष केलं किंवा योग्य तंत्रज्ञान असेल, त्याबद्दलचं ज्ञान असेल, वेगळ्या गोष्टींचं खत असेल, बियाणे असेल यांचा योग्य पद्धतीने पुरवठा केला नाही, त्याकडे लक्ष दिलं नाही, तर निश्चितच शेतीवरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. शेतीच्या विकासावर परिणाम करणारा लोकसंख्या हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे बघा. लोकसंख्या अधिक असणं हे शेतीवरती भार वाढवणारा, ताण वाढवणारा घटक आहे. पण गरजे इतकी लोकसंख्या असेल तर निश्चितच कामही चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आणि शेतीवरचा भारही कमी होऊ शकतो. आणि त्यामुळे हा घटकसुद्धा महत्त्वाचा आहे. आणि भूमीचा मालकी हक्क हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे बघा. शेती कोण करत आहे आणि त्या जमिनीची मालकी कोणाकडे आहे यानुसार सुद्धा उत्पादन आणि एकूणच शेतीवरती प्रभाव पडताना आपल्याला दिसू शकतो. म्हणजे असे प्राकृतिक घटक असेल, मानवी घटक असेल, याचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम हा शेतीच्या स्थितीवरती होताना आपल्याला दिसून येतो. या घटकांना अनुसरूनच पीक पद्धतीमध्ये बदल होतो किंवा करता येत असतो किंवा सर्वसामान्यपणे स्थितीनुसार तो बदल जो आहे गरजेनुसार होतच असतो बघा. हे घटक जसे आहे त्यानुसारच बघा जगभरामध्ये अशा वेगवेगळ्या शेती पद्धती निर्माण होण्यास मागचे कारणं जे आहेत हेच घटक आहेत. मग प्राकृतिक घटकातील विविधता तर आहेच आहे, पण मानवी घटकामधील विविधतेमुळे सुद्धा हे फरक पडलेले आपल्याला अशा पद्धतीने शेतीमध्ये फरक पडलेले पाहायला मिळतात. चित्राकृतीच्या साहाय्याने आपण जे शेतीचे प्रकार अभ्यासले आणि त्याचे वैशिष्ट्ये अभ्यासलेले आहेत त्यामधून आपल्याला अशा पद्धतीचे वेगळे फरक जे आहेत ते पाहायला मिळालेले आहेत. काही ठिकाणी आपण बघितलं की शेतीमध्ये ग्रीन हाऊस वापरलेले आहे, पॉली हाऊस वापरलेले आहेत.
आणि त्यांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्या आधुनिक शेती पद्धतीसुद्धा आपण पाहिलेल्या आहे. म्हणजे त्यामध्ये सुद्धा भिन्न भिन्न प्रकारचं तंत्रज्ञान वापरलं जाऊ शकतं किंवा वापरलं जात आहे जगभरामध्ये, आणि त्यातून उत्पादनाची स्थितीसुद्धा निश्चित होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर संकरित बी बियाणे असेल, खते असेल आणि कीटकनाशकं असेल, यांचासुद्धा वापर जो आहे तो वापर केला जात असतो. जेवढा अधिक आणि संतुलित पद्धतीने वापर करू तेवढं निश्चितच चांगलं उत्पादन मिळू शकतं, उत्पादन वाढवता येऊ शकतं. आणि तशा पद्धतीचे प्रयत्न जगभरामधील हा व्यवसाय करणारे जे लोक आहेत ते करताना आपल्याला सुद्धा दिसून येतात. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने शेतीवर परिणाम करणारे हे सर्व जे घटक आहेत त्या घटकांचा आपण अभ्यास या ठिकाणी केलेला आहे आणि अभ्यास करून हा प्राथमिक व्यवसाय सविस्तरपणे आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे. यामध्ये येणाऱ्या सर्व आर्थिक क्रियांचा तपशीलवारपणे आपण अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास करून सर्व क्रियांचे वैशिष्ट्य आणि एकूणच स्थिती जी आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये आपण प्रामुख्याने फळे कंदमुळे गोळा करणं, शिकार करणं, लाकूड तोडीसारखे व्यवसाय आपण त्या ठिकाणी बघितलेले आहे. पशुपालनासारखे व्यवसाय आपण त्या ठिकाणी अभ्यासलेले आहे, विस्तृतपणे अभ्यासलेले आहे. मासेमारीसारखे व्यवसाय आपण अभ्यासलेले आहे, खाणकामसारखे व्यवसाय आपण अभ्यासलेले आहेत आणि शेती व्यवसायासारखे व्यवसायाचा सुद्धा आपण तपशीलवार अभ्यास केलेला आहे. हे सर्व व्यवसाय नैसर्गिक संसाधनांच्या आधारावरती केले जातात, म्हणून यांना प्राथमिक व्यवसाय असं संबोधतात. हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. अशा पद्धतीने हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमधील पुढील प्रकरणाचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.